धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 महाराष्ट्रातल्या कोकणच्या भूमीला निसर्गाचं वरदान भरभरून लाभलं आहे. निसर्गरम्य समुद्रकिनारे, नारळी पोफळीच्या बागा, डोंगर, दऱ्या, आंबे, काजू, फणस, भात अशी विविध फळं आणि पिकं अशा गोष्टी कोकणामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आढळतात. कोकणातले शेतकरी या प्रकारच्या पिकांची शेती करून उत्पन्न मिळवण्याचं काम गेली वर्षानुवर्ष करतायत. मत्स्य व्यवसाय अर्थात मासेमारी हा सुद्धा कोकणातल्या प्रमुख व्यवसायांपैकी एक. पावसाळ्याचा काळ सोडला तर इतर 8ही महिने हा व्यवसाय कोकणात सुरू असतो. पण त्याचबरोबर गेल्या काही वर्षात कोकणात जोर धरू लागलेला आणखी एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे मत्स्य संवर्धन आणि मत्स्यपालन. कोकणामध्ये मुद्दाम तळी करून साठवलेल्या पाण्यामध्ये माशांचं संवर्धन आणि नंतर विक्री हा व्यवसाय आता लोकप्रिय होऊ पाहत आहे. आणि मुख्य म्हणजे पाळलेले मासे टिकून राहावेत, त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढू नये यासाठी काय करता येईल हे तज्ज्ञांकडून समजून घेऊया. गेली काही वर्ष कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला इथं मत्स्य संवर्धन आणि मत्स्य संशोधन हा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पातले शास्त्रज्ञ डॉक्टर नितीन सावंत यांच्याकडून प्रकल्पाचं कार्य आणि स्थापनेविषयी माहिती घेऊया. हा प्रकल्प डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर 1987-88च्या दरम्यान स्थापन करण्यात आला. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असा आहे की या ठिकाणी जे गोड्या पाण्यामध्ये जे स्रोत आहेत त्या स्रोतांचा व्यापारी दृष्टीने चांगल्या प्रकारे उपयोग करण्याकरता शेतकऱ्यांना उद्युक्त करणं, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं, शेतकऱ्यांना लागणारं माशांचं जे बीज आहे ते उपलब्ध करून देणं आणि याबाबतचं जे तंत्रज्ञान आहे त्याबाबत त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांच्याकडून हा व्यवसाय करण्याकरता त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवून त्यांना या व्यवसायामध्ये यशस्वी करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणं. कोकणातल्या वातावरणात चांगल्या प्रकारे मत्स्यसंवर्धन होऊ शकतं. या प्रकल्पामध्ये त्याविषयीचं संशोधन चालतं आणि अभ्यास करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिलं जातं. या भागामध्ये शोभिवंत रंगीत मत्स्यपालनावर विशेषतः काम करत आहोत आणि या भागाचा एकंदरीत विचार केला, इथलं पर्जन्यमान, इथला जो उत्कृष्ट असणारा निसर्ग आणि इथलं एकूण वातावरण या सगळ्याचा जर विचार केला तर या भागामध्ये गोड्या पाण्यातील रंगीत मासे हे फार चांगल्या प्रकारे उत्पादित होऊ शकतात असं आम्हाला संशोधनांती आढळून आल्यानंतर या भागामध्ये आपण गोड्या पाण्यातील जे रंगीत मासे आहेत त्याचं उत्पादन आणि त्याचा व्यवसाय कशा पद्धतीने करता येईल या दृष्टीने विचार केला आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो. अनेकदा हे पाणी वाहून जातं, त्याचा पिकांना तेवढ्यापुरता उपयोग होतो. पण पाण्याचा योग्य प्रकारे साठा केला आणि आपापल्या शेतातल्या तळ्यांमध्ये ते साठवून शास्त्रीय पद्धतीनं मत्स्य व्यवसाय केला तर त्यातून चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकतं. त्यासाठी अनेक शासकीय योजना सुद्धा आहेत. महाराष्ट्राच्या कोकण प्रांतामध्ये पर्जन्यमानाचं प्रमाण जे आहे ते फार मोठं आहे. त्यामुळे या भागामध्ये साधारणपणे 3 ते 3.5 मिलीमीटर एवढं प्रतिवर्षी पर्जन्यमान होतं आणि या पाण्याचा सोर्स हा फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शासनाच्या जलस्वराज्य या योजनेअंतर्गत या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेत तलाव निर्मितीचं काम हाती घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी आणि मोठ्या प्रमाणात या तलावांची निर्मिती होते. आता या तलावांमध्ये आणि इथे असलेल्या नैसर्गिक तलावांमध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य शेती हा व्यवसाय प्रामुख्याने विचार करण्यासारखा असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचं प्रबोधन या केंद्रामार्फत केलं जातं आणि त्यातून बरेचसे शेतकरी आता या हळूहळू व्यवसायाकडे वळायला लागले आहेत. पाण्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं तर मत्स्यशेती ही नक्कीच किफायतशीर ठरू शकते.
त्यातून अतिरिक्त उत्पन्न तर मिळतंच, पण अलीकडच्या काळामध्ये मत्स्यशेती हा मुख्य व्यवसाय म्हणून विकसित होऊ लागलाय. मत्स्य व्यवसाय हा पूर्वी शेतीपूरक व्यवसाय म्हणून सगळीकडे पॉप्युलर होता, परंतु बदलत्या परिस्थितीनुसार हा पूरक व्यवसाय म्हणून न राहता एक प्रमुख व्यवसाय म्हणून हळूहळू पुढे यायला लागलेला आहे. ह्याची मुख्य कारणं 2-3 आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जे मासे आत्ता निसर्गातनं उपलब्ध होत होते त्याची संख्या कमी व्हायला लागली किंवा वाढत्या जनसंख्येनुसार मिळणाऱ्या माशांचा जो पुरवठा आहे तो अपुरा पडायला लागलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे समुद्रामधून जी मोठ्या प्रमाणात मासेमारी होते ही अनिर्बंध पद्धतीने होत असल्यामुळे समुद्रातलं उत्पादन स्थिरावलेलं आहे आणि त्याच्यामुळे माशांच्या ह्या उत्पादनामध्ये शॉर्टेज तयार व्हायला लागले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गोड्या पाण्यातील मत्स्यशेती अंतर्गत चांगल्या प्रकारचं संशोधन आणि चांगल्या प्रकारचं तांत्रिक ज्ञान जे आहे हे या ठिकाणी वापरलं जाऊ लागल्यामुळे ह्या व्यवसायाचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेला आहे. मत्स्यशेती वेगवेगळ्या प्रकारची असते. वेगवेगळ्या वातावरणानुसार त्याची निवड करता येते. त्यासाठी तळं बांधण्यापासून पाण्याची गुणवत्ता टिकवण्यापर्यंत अनेक घटकांचा समावेश असतो. सर्वसाधारणपणे जर विचार केला आपण तर मत्स्यशेती ही 3 प्रकारच्या पाण्यामध्ये होते. एक म्हणजे गोड्या पाण्यामध्ये, दुसरी म्हणजे निमखाऱ्या पाण्यामध्ये आणि तिसरी म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये. आता गोड्या पाण्यामध्ये जी मत्स्यशेती केली जाते त्यासाठी साधारणपणे 9 ते 10 प्रकारचे मासे वापरले जातात. त्याच्यामध्ये भारतीय प्रमुख कार जातीचे कटला, रोहू आणि मृगड हे मुख्यत्वे वापरले जातात. त्यांच्यासोबत परदेशातून आपण काही आयात केलेले जे मासे होते फार पूर्वी, त्याच्यामध्ये सायप्रिनस कार्प, त्याच्यामध्ये ग्रास कार्प ज्याला गवत्या म्हटलं जातं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सिल्वर कार्प ज्याला आपण चंदेरा म्हणतो, हे मासेसुद्धा त्याच्यासोबत वापरले जातात. तर हल्लीच्या काळामध्ये जगामध्ये जो सगळ्यात जास्त प्रमाणात मासा उत्पादित केला जातो तो तिलापियासुद्धा मोनोसेक्स किंवा गिफ्ट या प्रकारचा तिलापिया हा फार मोठ्या प्रमाणावर मत्स्यशेतीसाठी वापरला जातो. त्या व्यतिरिक्त आत्ता मार्केटमध्ये जो सध्या बासा फिश ज्याला आपण म्हणतो, ज्याला शास्त्रीयदृष्ट्या ज्याचं नाव पंगॅशियस असं आहे, तो मासासुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या मत्स्यशेतीमध्ये गोड्या पाण्यात वापरला जातो. त्याच्यासोबत कोळंबी, मागूर हे इतर मासेसुद्धा या शेतीमध्ये वापरले जातात आणि हे पर्याय आपल्याला या शेतीसाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर निमखाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला 2 पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे कोळंबी आणि दुसरं म्हणजे खेकडा. कोळंबीमध्ये 2 जातीच्या संवर्धनासाठी वापरल्या जातात. त्याच्यामध्ये एक आहे टायगर कोळंबी आणि दुसरी म्हणजे वेनामी कोळंबी, ज्याला लेटोपिनियस वेना म्हणून अमेरिकन कोळंबी आहे, हे तिचं नाव आहे. आणि खेकड्यामध्ये 2 प्रकारचे खेकडे वापरले जातात. एक म्हणजे सिल्ला ट्रँक्युबॅरिका ज्याला हिरव्या पाठीचा खेकडा म्हणतात आणि सिल्ला सेरेटा ज्याला काळ्या पाठीचा खेकडा म्हणतात. ह्या दोन्ही प्रकारचे पर्याय आपल्याला व्यापारी तत्वावर उत्पादन घेण्यासाठी निमखाऱ्या पाण्यामध्ये वापरायला हरकत नाही आहे. तर खाऱ्या पाण्यामध्ये आपल्याकडे 2 प्रकारचे मासे मत्स्य संवर्धनासाठी वापरायला सध्या आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये एक म्हणजे जिताडा. जिताडा या माशाचं वैशिष्ट्य असं आहे की हा गोड्या पाण्यापासून खाऱ्या पाण्यापर्यंत राहतो, परंतु ओरिजिनली हा मासा खाऱ्या पाण्यातला आहे. त्यामुळे खाऱ्या पाण्यामध्ये संवर्धनासाठी जर वापरला तर तो चांगल्या प्रकारे वाढतो आणि त्याचं उत्पादन चांगलं मिळतं. आणि दुसरा जो मासा आहे तो मोडुसा म्हणून आहे. हा मोडुसा मासा वर्षभरामध्ये साधारणपणे 4 किलोपर्यंत वाढतो. त्याच्यामुळे हा उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर असा मासा आहे. त्यामुळे हे पर्याय आपल्याला ह्या 3ही प्रकारच्या पाण्यामध्ये मत्स्यशेतीसाठी वापरले जातात. मत्स्यशेती हा फायदेशीर व्यवसाय ठरत असला तरी शेतीसारखीच या व्यवसायामध्ये सुद्धा भरपूर काळजी घ्यावी लागते. उत्तम प्रकारच्या माशांच्या जन्मापासून ते त्यांच्या संवर्धनापर्यंत आणि पूर्ण वाढीपर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. उत्तम वातावरणामध्ये आणि चांगल्या प्रकारच्या पोषक द्रव्यांसह वाढणारे मासे उत्तम प्रतीचे मिळू शकतात. मत्स्यशेती करताना नेमकी कुठली काळजी घ्यायला हवी हे आपण आता समजून घेऊया. त्यामुळे मत्स्यशेती करताना आपल्याला प्रामुख्याने 3 बाबींची काळजी घ्यावी लागते काटेकोरपणे. एक म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला मत्स्यशेती प्रकल्प राबवायचा आहे तिथलं आपल्याला बांधकाम आणि तिथली पूर्वतयारी, दुसरं म्हणजे खाद्याचं व्यवस्थापन आणि तिसरं म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन. आजचा जो चर्चेचा विषय आपला सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे मत्स्यमर्तुक टाळण्यासाठी शेततळ्यातील पाण्याचं व्यवस्थापन. त्यामुळे आपण आज पाण्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपण जास्तीत जास्त चर्चा करूया. मत्स्यशेती ज्या पाण्यात करणार त्याचं व्यवस्थापन हा या व्यवसायातला एक महत्त्वाचा मुद्दा. पाणी योग्य प्रकारचं असेल तरच त्यात माशांची योग्य प्रकारे वाढ होऊ शकते, नाहीतर माशांच्या मृत्यूचं प्रमाण वाढत जातं. याबद्दल नेमकी कुठली काळजी घ्यावी याची माहिती आता घेऊया. माशाची वाढ आणि आरोग्य चांगल्या प्रकारे जर आपल्याला राखायचं असेल तर पाण्याची गुणवत्ता ही अत्यंत उच्च दर्जाची ठेवावी लागते आणि ही गुणवत्ता जर उच्च दर्जाची ठेवली गेली तर आपल्याला चांगल्या उत्पादनाची हमी घेता येते. आता ही गुणवत्ता नेमकी चांगल्या प्रकारे ठेवण्याची जी काही कारणं आहेत ती काय आहेत
तर माशाची जी वाढ आणि प्रजनन हे पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असल्यामुळे पाण्याची गुणवत्ता चांगली राखणं गरजेचं आहे. आणि जर पाण्याची गुणवत्ता चांगल्या प्रकारे राखली गेली तर शेतकऱ्याला भरघोस उत्पादनाची आपल्याला हमी देता येऊ शकते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जर पाणी गुणवत्तापूर्ण असेल तर त्या पाण्यामध्ये जे वनस्पती आणि प्राणी प्लवंग आहे त्याची मात्रा योग्य प्रकारे राहते आणि त्याच्यामुळे या पाण्यामध्ये जर वनस्पती आणि प्राणी प्लवंग चांगल्या प्रकारे राहत असतील तर ह्याच्यामध्ये माशांच्या कृत्रिम खाद्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो खर्च चांगल्या प्रकारे आपल्याला कमी करता येऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे जर एखादा शेतकरी एकात्मिक शेती करत असेल, एकात्मिक शेती म्हणजे काय तर मत्स्य शेतीसोबत कृषीचे इतर उपक्रम ज्याच्यामध्ये शेती आहे, ज्याच्यामध्ये शेळीपालन आहे, ज्याच्यामध्ये वराहपालन आहे, ज्याच्यामध्ये कुक्कुटपालन आहे, ज्याच्यामध्ये डेअरी आहे, अशा प्रकारचे उपक्रम जर शेतकरी घेत असेल आणि जर तलावातल्या पाण्याची जर गुणवत्ता खराब झाली तर त्याचा निश्चितपणे जो वाईट परिणाम आहे तो ह्या प्राण्यांच्या संवर्धनावर होऊ शकतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं. समजा आपण खराब पाण्यामध्ये मासळी वाढवली आणि जर ही मासळी आपण उत्पादित केली तर हा जो मासा असतो ह्याचा जो बाह्यांग सगळं असतं किंवा बाहेरून जो त्याचा दिसणारा एकंदरीत जो अट्रॅक्टिव्ह हे असतो तो निघून जातो आणि तो खराब दिसायला लागतो. त्याच्यामुळे साधारणपणे जे कन्झ्युमर असतात हे असा मासा स्वीकारायला तयार होत नाहीत. त्याचबरोबर जर दूषित पाण्यामध्ये मासा वाढवलेला असेल तर तो मासा आपल्या आरोग्याला सुद्धा अपायकारक ठरू शकतो. त्यामुळे ही जी कारणं आहेत ही सर्वप्रथम आपण जाणून घेऊन पाण्याचं व्यवस्थापन आपण योग्य प्रकारे केलं पाहिजे. माशांच्या वाढीसाठीचं पाणी योग्य आहे की अयोग्य हे नेमकं कसं ठरवायचं, तर त्यासाठी नक्की कुठले निकष आहेत, कुठली उपकरणं वापरली जातात, याबद्दल आता अधिक माहिती घेऊया. याच्यातला जो पहिला मुद्दा आहे तो पाण्याची पारदर्शकता. पाणी जर अत्यंत पारदर्शक असेल तर ते मत्स्य संवर्धनासाठी अत्यंत अयोग्य आहे असं समजावं, कारण अशा पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नैसर्गिक खाद्य उपलब्ध नसतं. तसंच जर पाणी जास्त पारदर्शक असेल तर या पाण्यामध्ये सूर्यप्रकाश हा पाण्याच्या तळापर्यंत जातो आणि तळापर्यंत जर प्रकाश पोचला तर अशा याच्यामध्ये पाण्यामध्ये तंतुमय शेवाळाची मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि या शेवाळामध्ये जे माशांचं बीज आपण तिथे वाढवण्यासाठी सोडणार असतो हे बीज अडकतं आणि त्याची मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारचं पाणी जर आपल्याला मिळत असेल संवर्धनासाठी तर ते संवर्धनासाठी योग्य नाही असं समजावं. दुसरा याच्यातला जो भाग आहे तो असा आहे की पाण्यामध्ये जर तरंगते धुलीकण जास्त असतील तर हे धुलीकण ज्या पाण्यामध्ये जास्त आहेत असं पाणी सुद्धा संवर्धनाच्या दृष्टीने चांगलं नाही असं समजण्यात यावं. त्याचं कारण असं की ह्या पाण्यामध्ये जे धुळीकण असतात ज्यावेळी मासा श्वासोच्छ्वास करतो त्यावेळी सर्वसाधारणपणे मासा हा तोंडातून पाणी आतमध्ये घेतो आणि कल्ल्यांच्या वाटेने तो परत बाहेर सोडतो आणि या पाण्यामध्ये जो विद्राव्य प्राणवायू असतो हा विद्राव्य प्राणवायू मासा शोषून घेतो आणि त्याच्यावरती तो त्याचं शरीराची सगळी प्रक्रिया चालते. पण जर या पाण्यामध्ये धुळीकण असतील तर ते त्या कल्ल्यांमध्ये अडकले जातात आणि मासा गुदमरतो आणि त्या ठिकाणी माशाचा मृत्यू होऊ शकतो. तर त्यामुळे अशा प्रकारचं जर पाणी असेल तर ते पाणी संवर्धनासाठी चांगलं नाही असं समजावं. त्याच्यानंतर तिसरा हे म्हणजे पाणी जर अत्यंत हिरवट असेल, म्हणजे ज्या पाण्यामध्ये खतांचं आणि खाद्याचं व्यवस्थापन आवश्यकतेपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात केलं जातं किंवा जास्त प्रमाणात ही खतं आणि खाद्य वापरलं तर अशा तळ्याचं पाणी हे गडद हिरवं होतं आणि अशा गडद हिरव्या पाण्यामध्ये वनस्पती प्लवंग आणि प्राणी प्लवंग हे फार मोठ्या प्रमाणात असतात. त्याच्यामुळे जर हे प्रमाण जास्त असेल आणि पाणी गडद हिरवं असेल तर असं पाणी सुद्धा संवर्धनाच्या दृष्टीने चांगलं नाही असं समजण्यात यावं. त्याच्यानंतर तर म्हणजे पाण्याचा जर वास येत असेल, उग्र वास किंवा खराब वास येत असेल तर असं पाणी सुद्धा संवर्धनासाठी चांगलं नाही हे समजावं, कारण या पाण्यामध्ये एकतर जास्त खाद्य टाकल्यामुळे त्या खाद्य कुजल्यामुळे पाण्याला वास येत असेल किंवा त्या पाण्यामध्ये आजूबाजूच्या याची रसायनं पाण्यात मिसळल्यामुळे पाण्याला वास येत असेल आणि ते पाणी संवर्धनासाठी अत्यंत अयोग्य साबित होऊन ते आपल्याला जर वापरलं तर त्याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता असू शकते. तर अशा प्रकारच्या जर गोष्टी आपल्याला दिसल्या तर हे पाणी संवर्धनासाठी चांगलं नाही हे समजावं आणि मग नेमक्या आपण त्याची काळजी काय घ्यावी. तर ज्यावेळी आपल्याला संवर्धन करायचं आहे तेव्हा आपण नियंत्रित तलावामध्ये संवर्धन करतो. त्यामुळे पाणी जरी खराब झालं तरी आपण पाणी हे आपण कंट्रोल कंडिशन खाली, म्हणजे आपल्या स्वतःच्या देखरेखीखाली पाण्याचा दर्जा आणि पाण्याची जी एकंदरीत क्वालिटी आहे ती सुधारवू शकतो आणि त्याच्यातनं आपण पाणी चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकतो. आमची माती आमची माणसं. उत्तम प्रकारच्या मत्स्य संवर्धनासाठी शेतकऱ्यांना पाण्याचे गुणधर्म माहिती असणं आवश्यक आहे. पाण्याचे भौतिक, रासायनिक आणि जैविक असे 3 प्रकारचे गुणधर्म असतात.
हे तीनही गुणधर्म योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे असले तरच माशांची उत्तम वाढ होते आणि त्यांची गुणवत्ताही चांगली राखता येते. मग अशावेळी आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या शेतकऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे. ह्या बाबी ज्या आहेत ह्या 3 मुख्यत्वे बाबी आहेत. ते म्हणजे पाण्याचे भौतिक गुणधर्म काय आहेत, त्याची आवश्यकता काय, पाण्याचे रासायनिक गुणधर्म काय आहेत, त्याची आवश्यकता आहे आणि त्याचं प्रमाण किती असावं, आणि पाण्याचे जैविक गुणधर्म काय आहेत. आणि ह्या 3 बाबींबद्दल जर शेतकऱ्याने सविस्तर अशी माहिती स्वतःकडे ठेवली तर मला निश्चितपणे तुम्हाला ॲश्युअर करता येईल की तुमचं मत्स्य संवर्धन हे कोणत्याही प्रकारे फेल्युअर लेवलला जाणार नाही आणि शेततळ्यातल्या माशांची मृत्यू या याच्यातनं होणार नाही. भौतिक गुणधर्मामध्ये पाण्याची पारदर्शकता, पाण्याचा रंग आणि पाण्याचं तापमान हे 3 प्रामुख्याने महत्त्वाचे घटक आहेत. यामध्ये पारदर्शकता आणि रंगाच्या बाबतीत जर आपण माहिती घ्यायची म्हटली तर पाण्याची पारदर्शकता जी असते ही पाण्याच्या मध्ये असलेले धुलीकण आणि पाण्यामध्ये असलेलं प्लवंग याच्यावरती अवलंबून असते. अत्यंत पारदर्शक पाणी हे संवर्धनासाठी अत्यंत अनुपयुक्त आहे. त्यामुळे पाण्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये वनस्पती आणि प्राणी प्लवंग यांचा साठा असणं अत्यंत गरजेचं आहे. साधारणपणे फिकट हिरवा ते हिरव्या रंगाचं जर पाणी असेल आणि त्याची पारदर्शकता साधारणपणे 40 ते 60 सेंटीमीटर एवढी असेल तर हे पाणी संवर्धनासाठी अत्यंत योग्य आहे असं समजावं आणि या पाण्यामध्ये मासे चांगल्या प्रकारे वावरू शकतात आणि ते वाढू शकतात असं सिद्ध झालेलं आहे. आता पाण्याची पारदर्शकता नेमकी मोजायची कशी? पाण्याचा रंग तर आपल्याला कळला, साधारणपणे फिकट हिरवा ते हिरवा हा पाण्याचा रंग हा संवर्धनासाठी योग्य आहे. पण मग पाण्याची पारदर्शकता कशी तपासावी? तर पाण्याची पारदर्शकता तपासण्यासाठी सिचिडिस्क नावाचं एक उपकरण वापरलं जातं. हे सिचिडिस्क नावाचं उपकरण बनवायला अत्यंत सोपं असतं. साधारणपणे एखादी लाकडाची फळी किंवा एखादा प्लास्टिकचा तुकडा किंवा प्लास्टिकचा पत्रा किंवा एखादा लोखंडी पत्रा जर आपण घेतला साधारणपणे 20 सेंटीमीटर डायमीटरचा आणि त्याच्या मध्यभागी आपण जर त्याला दोरी बांधली आणि त्याचा जो रंग आहे तो क्रॉस पद्धतीने एका द्यायचा, म्हणजे एका त्या वर्तुळाला जर आपण मध्ये 2 व्यास तयार केले तर 4 त्रिकोण तयार होतात. त्याचे अपोजिट साईडचे त्रिकोण असतील ते एका रंगाचे आणि दुसऱ्या साईडचे त्रिकोण असतील ते एका रंगाचे असे जर केलं आणि त्याला मध्ये दोरी बांधली आणि सदर दोरीवरती जर आपण जसं मेजरिंग स्केलवरती जसं मार्किंग करतो तसं मार्किंग केलं आणि ते सिचिडिस्क पाण्यामध्ये बुडवली तर ती ज्या पोझिशनला दिसायची बंद होते त्या पोझिशनचं अंतर घेतल्यानंतर पाण्याची ट्रान्सपरन्सी किंवा पाण्याची पारदर्शकता आपल्याला कळते आणि योग्य संवर्धनासाठी जे योग्य पाणी असतं या पाण्याची जी ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकता असते ती साधारणपणे 40 ते 60 सेंटीमीटर या दरम्यान असावी असं आपण कन्सिडर करतो. परंतु समजा ही पारदर्शकता समजा जास्त असेल, 60 सेंटीमीटरपेक्षाही खाली गेल्यानंतर पाण्यामध्ये ती सिचिडिस्क दिसत असेल तर ते पाणी ट्रान्सपरंट आहे आणि ते संवर्धनासाठी योग्य नाही असं समजावं. तसंच ती पारदर्शकता जर 20 सेंटीमीटरपर्यंत कमी झाली, म्हणजे समजा 20 ते 22-25 सेंटीमीटरला गेल्यानंतर ती दिसायची सिचिडिस्क बंद झाली तर ते पाणीसुद्धा संवर्धनासाठी योग्य नाही असं समजावं. आणि या पाण्यामध्ये मग काय नेमकं घटक आहेत ते शोधले पाहिजेत. त्याच्यामध्ये मुख्यत्वेकडून जे प्राणी प्लवंग आणि वनस्पती प्लवंग आहे त्याचं प्रमाण जास्त होतं आणि असं जर प्रमाण जास्त वाढलं तर अशा ह्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी जो विद्राव्य प्राणवायू असतो किंवा पाण्याचा जो pH असतो त्याच्यामध्ये व्हेरिएशन येण्याची शक्यता असते आणि मग माशांची मृत्यू होण्याची संभावना असते. म्हणून ह्या गोष्टी टाळण्यासाठी पाण्याची जी ट्रान्सपरन्सी आहे ती 40 ते 60 सेंटीमीटर या दरम्यान राहील याची काळजी घेण्यात यावी. तसंच मासा हा थंड रक्ताचा प्राणी आहे, त्यामुळे माशाला जे तापमान लागतं हे तापमान साधारणपणे 25 ते 32 डिग्री सेल्सिअस या रेंजमध्ये असणं गरजेचं आहे. ह्याच्यापेक्षा कमी आणि याच्यापेक्षा जास्त तापमान झालं तर माशाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. आणि जर त्याचप्रमाणे मासा हा थंड रक्ताचा प्राणी असं जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये त्याच्या ज्या खाण्याच्या सवयी आहेत म्हणजे खाद्य स्वीकारण्याची सवय, पाण्यामध्ये वावरण्याची सवय, या सगळ्या सवयींवर ह्या तापमानाचा परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्याने एक सगळ्यात महत्त्वाची काळजी ही घेतली पाहिजे की ज्या ठिकाणी तो मासे पाळणार आहे त्या ठिकाणचं वातावरणाचा पहिला अभ्यास केला पाहिजे आणि त्या वातावरणामध्ये टिकेल, त्या वातावरणामध्ये वाढेल आणि त्या वातावरणामध्ये चांगलं उत्पन्न देईल अशाच माशांच्या जाती सिलेक्ट करून त्या संवर्धनासाठी वापरल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पाण्याचे जे रासायनिक गुणधर्म आहेत हे रासायनिक गुणधर्मामध्ये पाण्याचा सामू, पाण्याचा विद्राव्य प्राणवायू, पाण्यामध्ये असलेली पाण्याची क्षारता, पाण्याची अल्कलिनिटी, पाण्याची जडता, पाण्यामध्ये असलेले नायट्रेट, अमोनिया हे जे घटक आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड हा सुद्धा घटक महत्त्वाचा आहे. आणि हे जे घटक आहेत याचं पृथक्करण करून याच्या ज्या काही स्टँडर्ड रेंजेस आहेत किंवा स्टँडर्ड त्याच्या लिमिट्स आहेत ह्या लिमिट्स आपण मेंटेन करायचा जर प्रयत्न केला तर ते पाण्याचं रासायनिक गुणधर्म चांगल्या प्रकारे आपण व्यवस्थित राखू शकतो. परंतु ह्याच्यातले जे सगळ्यात महत्त्वाचे 2 पाण्याचे गुणधर्म आहेत रासायनिक ते आहेत म्हणजे पाण्याचा सामू आणि पाण्याचा विद्राव्य प्राणवायू. कारण हे सगळे जे रासायनिक घटक आहेत ते इंटरलिंक आहेत, एकमेकावर अवलंबून आहेत.
आणि त्याच्यातले जे आपण शेतकरी अगदी सहजरित्या जे तपासू शकतो किंवा सहजरित्या जे नोंदी ठेवू शकतो असे जे 2 घटक आहेत ते म्हणजे पाण्याचा विद्राव्य प्राणवायू आणि पाण्याचा सामू. आणि हे 2 घटक जर आपण व्यवस्थितपणे राखण्याचा प्रयत्न केला तर बाकीचे घटक हे आपोआप आपल्याला व्यवस्थितपणे राखता येऊ शकतात आणि त्यामुळे पाण्याचं जे एकंदरीत क्वालिटी स्टँडर्ड आहे ते मेंटेन होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये माशांची मरतूक टाळता येऊ शकते. आता पाण्याचा जो pH आहे ह्या pHची रेंज जी असते किंवा पाण्याच्या सामूची रेंज असते ती 0 ते 1 ते 14 अशी असते. त्याच्यामुळे ह्या सामूचे 3 ह्याच्यामध्ये हा सामू डिवाईड झालेला आहे. एक म्हणजे आम्लयुक्त सामू, एक म्हणजे अल्कलीयुक्त सामू आणि एक उदासीन सामू. 0 ते 7 पर्यंतचा जो सामू असतो तो आम्लयुक्त असतो, 7 सामू असतो तो उदासीन असतो आणि 7 ते 14 पर्यंतचा सामू हा अल्कलीयुक्त असतो. आणि माशांच्या संवर्धनासाठी जो योग्य सामू असतो तो साधारणपणे 6.5 ते 8.5 या दरम्याने जर आपण मेंटेन करू शकलो तर या पाण्यामध्ये मासे अत्यंत चांगल्या प्रकारे वाढू शकतात. आता सामू मोजण्याचं उपकरण कोणतं, तर सामू हा pH पेपरच्या सहाय्याने मोजता येतो, pH इंडिकेटरच्या सहाय्याने मोजता येतो, युनिव्हर्सल इंडिकेटरच्या सहाय्याने किंवा इलेक्ट्रॉनिक डिजिटल pH मीटरच्या सहाय्याने आपण पाण्याचा सामू मोजू शकतो. ह्याच्यानंतर जे 2 महत्त्वाचे पाण्याचे घटक आहेत ते म्हणजे क्षारता, अल्कलिनिटी आणि जडता. क्षारता म्हणजे सर्वसाधारणपणे पाण्यामध्ये जे आयन्स असतात ह्या आयन्सचं जे प्रमाण असतं त्याच्यावर पाण्याची क्षारता ठरते. म्हणजे कॉमन भाषेत आपण जर सर्वसाधारण भाषेत आपण म्हटलं तर पाण्याची खारटपणा. आता गोड्या पाण्यामध्ये पाण्याचा खारटपणा नसतो कारण ह्या पाण्यामध्ये आयन्स फार कमी प्रमाणात असतात आणि त्यामुळे ह्या पाण्याला खारटपणा 0 असतो. परंतु सर्वसाधारणपणे निमखाऱ्या पाण्यामध्ये आणि खाऱ्या पाण्यामध्ये पाणी खारं असतं आणि या पाण्यामध्ये संवर्धन केलं जातं. ती जी क्षारता आहे निमखाऱ्या पाण्यामध्ये संवर्धनासाठी वापरण्यात येण्यात ती साधारणपणे 5 ते 45 PPT म्हणजे पार्ट्स पर 1000, 1000 मिलीलिटरमध्ये किती ग्रॅम ते क्षार आहेत त्याच्यावरती ते PPT हे प्रमाण ठरतं. आणि सर्वसाधारणपणे संवर्धनासाठी जी उपयुक्त क्षारता आहे ती 15 ते 25 PPT अशी असते. हे क्षारता मोजण्यासाठी जे इक्विपमेंट वापरलं तर त्याचं नाव आहे रिफ्रॅक्टोमीटर आणि या रिफ्रॅक्टोमीटरच्या सहाय्याने आपण पाण्याची क्षारता मोजू शकतो. त्याच्यानंतर पाण्याची अल्कलिनिटी. अल्कलिनिटी ही पाण्यामध्ये असणारे कॅल्शियम आणि कार्बोनेट आणि बायोकार्बोनेट आयन्स जे आहेत ह्या कार्बोनेट आणि बायोकार्बोनेट आयन्सच्या घनतेवर पाण्याची अल्कलिनिटी ठरते आणि हिचं साधारणपणे जी रेंज आहे ती 20 ते 150 मिलीग्रॅम प्रति लिटर एवढी आहे. या घनतेमध्ये जर पाण्याची अल्कलिनिटी आपण मेंटेन केली तर त्याचा चांगला परिणाम माशांच्या वाढीवर दिसून येतो आणि याच्यामध्ये पाण्याचा सामू चांगल्या प्रकारे मेंटेन होऊ शकतो. पाण्याची अल्कलिनिटी मोजण्याकरता सुद्धा रासायनिक प्रक्रिया आहे किंवा स्पेक्ट्रोफोटोमीटर नावाचं इक्विपमेंट आहे त्याच्या सहाय्याने पाण्याची आपल्याला जी अल्कलिनिटी आहे ती मोजता येते. त्यानंतर पाण्याची जडता आहे ही पाण्यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन्स जे आहेत ह्या आयन्सच्या बेसिसवर आपण पाण्याची जी जडता आहे ती मोजू शकतो आणि ही जडता साधारणपणे 20 ते 300 मिलीग्रॅम प्रति लिटर या रेंजमध्ये असणं आवश्यक आहे. आता पाण्याची जडता आणि पाण्याची अल्कलिनिटी जर एकदम समसमान रेंजमध्ये असेल तर ते पाणी अत्यंत चांगलं असतं आणि हे पाणी संवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त असतं. पाण्याची जर आपल्याला जडता आणि पाण्याची अल्कलिनिटी जर व्यवस्थितपणे मेंटेन करायची असेल, व्यवस्थितपणे एका विशिष्ट पातळीत जर राखायची असेल तर ती जी हे आहे त्याच्यामध्ये चुन्याच्या मात्रा देऊन ती आपल्याला योग्य प्रमाणात राखता येते आणि या प्रमाणात जर आपण पाण्याची अल्कलिनिटी आणि जडता योग्य प्रमाणात राखली तर त्या माशांच्या प्रजननावर, माशांच्या वाढीवर त्याचा चांगला परिणाम होतो आणि माशांचं उत्पादन त्याच्यातनं चांगला घेता येतं. आमची माती आमची माणसं. पाण्याचे जैविक गुणधर्म राखणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी पाण्यातले जैविक घटक कसे ओळखावेत आणि ते कसे राखले जावेत याबद्दल माहिती घेऊया. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे पाण्याचे जैविक गुणधर्म. पाण्याचे जैविक गुणधर्म म्हणजे पाण्यामधली उत्पादकता. उत्पादकता ही पाण्यामधील वनस्पती प्लवंग आणि प्राणी प्लवंग यांच्या एकंदरीत स्टेटसवर ठरते. प्राणी आणि वनस्पती प्लवंगांचं योग्य प्रमाण राखण्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन आणि पाण्याला दिली जाणारी खतं आणि चुना यांच्या मात्रा योग्य प्रमाणात देणं गरजेचं आहे. आता हल्लीच्या काळामध्ये मित्रजैविकं सुद्धा उपलब्ध आहेत. ह्या मित्रजैविकांचा जर आपण केला तर पाण्यामध्ये जे वनस्पती आणि प्राणी प्लवंग आहेत हे योग्य वेळेमध्ये आपण पाण्यामध्ये निर्माण करू शकतो आणि त्याच्यामुळे पाण्याचं जे एकूण जैविक गुणधर्म आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे मेंटेन होऊ शकतात. यामध्ये माशांची वाढही चांगल्या प्रकारे होते. त्याच्यानंतर पाण्याचं जे एकंदरीत क्वालिटी आहे ती चांगल्या प्रकारे राहते आणि त्याच्यातनं होणारं शेतकऱ्याचं नुकसान हे आपोआप टळतं आणि शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मिळतं. मत्स्यशेती करताना माशांची मरतूक किंवा मासे मरण्याचं प्रमाण काही वेळा वाढतं. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. त्यांचं आर्थिक नुकसान होतं. थोडी अधिक काळजी घेतली तर हे नुकसान टाळता येऊ शकतं. माशांच्या मरतुकीचं प्रमाण नक्की कमी कसं करता येईल याबद्दल डॉक्टर सावंत यांनी माहिती दिली. याच्यामध्ये मी फक्त 5च मुद्दे सांगेन.
त्याच्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे पाण्यामध्ये ज्या शेततळ्यामध्ये आपल्याला मत्स्य संवर्धन करायचं आहे त्या शेततळ्यामध्ये योग्य संख्येने मत्स्यबीज सोडावं. अतिरिक्त मत्स्यबीज सोडण्याचं टाळावं. जर आपण जास्त घनतेमध्ये मत्स्यबीज या तळ्यामध्ये सोडलं तर त्याच्यामुळे माशांच्या वाढीवर परिणाम होतो आणि माशांच्या त्या तळ्याच्या पाण्याच्या व्यवस्थापनावर परिणाम होऊन माशांची मृत्यू होण्याची शक्यता असते. दुसरं म्हणजे माशांना जे खाद्य दिलं जातं ते योग्य प्रमाणामध्ये दिलं जावं. जर आपण अतिरिक्त प्रमाणामध्ये खाद्य दिलं तर पाण्याचा दर्जा घसरतो आणि त्याच्यामुळे माशांची मृत्यू होण्याची शक्यता असते. ह्याच्यातला जो तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे ज्या दररोजच्या नोंदी ठेवायच्या आहेत, माशांची हालचाल आणि माशांचं खाद्याचं एकंदरीत संपवण्याचं जे प्रमाण आहे त्याच्या योग्य प्रकारे आपण जर नोंदी ठेवला आणि त्याचं ऑब्झर्वेशन घेतलं तर आपल्याला पाण्यामध्ये जे काही बदल होत आहेत त्याची आपल्याकडे नोंद होऊ शकते आणि ते आपण काळजी व्यवस्थितपणे घेऊ शकतो. त्याच्यानंतर पाण्यामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा समूह, पाण्याचा विद्राव्य, प्राणवायू आणि पाण्याचं तापमान यांच्या नोंदी आपण अत्यंत रेग्युलरपणे जर आपण ठेवल्या, व्यवस्थितपणे ठेवल्या तर त्या माध्यमातून पाण्यामध्ये होणारे बदल आपण ताबडतोब नोंद घेऊ शकतो आणि असा काही अनावश्यक बदल जर पाण्यामध्ये आपल्याला दिसत असेल तर त्यात ताबडतोब आपण त्याची काळजी घेऊन आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो. तर मित्र, आत्ता आपण ज्या चर्चेमध्ये या सगळ्या बाबींबद्दल हे केलं, डिस्कस केलं आणि जी माहिती घेतली, या बाबी जर शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या आणि त्या पाळण्याचा प्रयत्न केला तर मत्स्यशेती हा अत्यंत शेतीतला एक सोपा व्यवसाय आहे आणि तो चांगल्या प्रकारे शेतकरी करू शकतील. आणि जो उपलब्ध एरिया आपल्याकडे आहे या देशामध्ये साधारणपणे 30,50,000 लिटर 50,000 हेक्टर क्षेत्रामध्ये जलाशय आहेत, 29,000 किलोमीटर लांबीच्या नद्या आहेत, साधारणपणे 7,20,000 हेक्टर एरियामध्ये उंचावरची या भागामध्ये असलेली तळी आहेत. त्याच्यानंतर जो पूरग्रस्त पठार प्रदेश आहे तो 2,00,000 हेक्टर आहे. असं फार प्रचंड मोठं क्षेत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. हे सर्व क्षेत्र आपल्याला ह्या मत्स्य संवर्धनाच्या दृष्टीने उपयोगामध्ये आणून या मत्स्य संवर्धनामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती घडवता येणं शक्य आहे आणि त्याच्यातून देशाचं जे रिक्वायरमेंट आहे, जागतिक पातळीवर जी माशांची वाढती डिमांड आहे ती आपण पुरवण्यामध्ये सक्षम होऊ शकू असा मला विश्वास आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्य संवर्धन आणि मत्स्य संशोधन प्रकल्पामध्ये माशांवर विविध प्रकारचं संशोधन नेहमीच सुरू असतं आणि मत्स्य शेतीबद्दलचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना वारंवार दिलं जातं. त्याचा फायदा अनेक स्थानिक आणि बाहेरचे शेतकरी घेत आहेत. काही शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच मत्स्य व्यवसाय सुरू करून त्यात चांगला जम बसवला आहे. काही जणांसाठी हा मुख्य व्यवसाय आणि उत्पन्नाचं मुख्य साधन झालं आहे. पारंपरिक शेतीकडून मत्स्यशेतीकडे वळलेल्या एका शेतकऱ्याचं हे मनोगत. मी आज गेल्या वर्षी कित्येक वर्ष पारंपरिक शेती करत होतो, पण पारंपरिक शेतीमध्ये तसा फायदा नसल्यामुळे त्याला जोडधंदा म्हणून काहीतरी एक नवीन करावं म्हणून मी या धंद्यामध्ये आलो. आमच्या इथे कोकण कृषी विद्यापीठ मुलडा येथे 2011-12 साली प्रथमच शोभिवंत मत्स्यपालनाचं ट्रेनिंग झालं. ते ट्रेनिंग घेऊन आम्ही आमचे माननीय सर नितीन सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते धंदा कार्यरत केला आणि त्या धंद्यापासून आम्हाला बराचसा फायदा झाला. आणि पारंपरिक शेतीबरोबर जोडधंदा म्हणजे ते जे शोभिवंत मत्स्यामध्ये पाणी होतं ते पाणी आम्ही आमच्या शेतीला किंवा भाजीपाल्याला वापरलं. त्यामुळे एकाच पाण्यामध्ये आम्ही 2 पिकं घेऊ शकलो आणि त्यामुळे आम्हाला बराचसा ह्या ठिकाणी फायदा झाला. आमचे जे माननीय नितीन सावंत सर आहेत ते प्रत्येक वेळी आमच्यावर सहकार्य करून आमच्याशी चर्चा करून म्हणजे बिझनेसमध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आम्ही एकमेकाशी शेअर करून आम्ही आजपर्यंत ह्या स्टेजवर पोहोचलो आहोत की त्यामुळे आमचं दरडोई महिना उत्पन्न 40,000 रुपये झालेलं आहे आणि ह्याच्या पुढे पण आमचं उत्पन्न वाढणार. कारण आता आमच्या ह्या सेंटरवरती त्यांनी जिवंत खाद्याचा शोध लावलेला आहे. ह्या धंद्यामध्ये तुम्हाला जिवंत खाद्य असेल तर तुम्ही बराचपैकी फायदा करू शकता आणि जिवंत खाद्य ज्या माणसाकडे आहे त्या माणसाकडे प्रजननाची गोष्ट शक्य होऊ शकते. कारण तुम्ही मार्केटमधून एकदाच बी विकत घेणार आणि त्याच्यावर धंदा करणार, पण जर तुम्ही प्रजनन केलं तर हा धंदा तुम्ही वारंवार करू शकता आणि वारंवार त्यातून उत्पन्न घेऊ शकता. पारंपरिक शेतीबरोबरच मत्स्यशेतीसारख्या वेगळ्या क्षेत्राचा अभ्यास केला, योग्य तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतलं तर हा व्यवसाय शेतकऱ्यांना किफायतशीर ठरू शकतो. योग्य प्रकारे व्यवस्थापन आणि देखभाल केली तर मत्स्य मरतूक टाळून उत्तम गुणवत्ता राखता येते आणि चांगलं उत्पन्न निश्चितपणे मिळू शकतं.